अनुवाद व्यक्त करायचं होतं पण वेळेअभावी मी 3 वर्ष सलग इथं आलेली आहे योगाला आणि त्याच्यासाठी सगळ्यात माझं प्रेरणास्थान आहे श्री जाधव सर. खरं तर वयानं लहान आहेत पण खरंच त्यांचं कार्य आज खूप मोठं आहे. फक्त आपण त्यांना योगाच या एवढ्या अंगानं न ओळखता मला एवढ्यासाठीच आपण सगळ्या जणांनीच खूप भरभरून बोललेले आहे. वसमतमध्ये आंतरभारती खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करते. इथं जवळपास 200 त्याचे आजीवन सदस्य आहेत. त्याच्यापैकी अरविंद जाधव सर आहेत. ज्या दिवशी आम्ही आंतरभारतीच्या संदर्भानं कुठलाही असा आर्थिक बाबतीत मेसेज टाकतो त्याच्यात सगळ्यात आधी अरविंद जाधव सरांचा पैसे टाकून स्क्रीनशॉट आलेला असतो. खरं तर म्हणजे बाहेरही सामाजिक कार्यामध्ये त्यांनी एवढं भरभरून योगदान दिलेलं आहे. मला खरंच त्यांचं आश्चर्य वाटते की ते जास्त वेळ देऊ शकत नाहीत पण पैशाच्या बाबतीत आधी आणि 1,000 रुपये मागितले होते आम्ही. त्याच्यात त्यांनी 2,000चा पैसे टाकले आणि स्क्रीनशॉट पाठवला आणि त्यांनी सांगितलं की ताई तुम्हाला केव्हाही लागले तर अजून पैसे मागत जा. एवढं भरभरून म्हणजे फक्त वेळच नाही. आणि योगाच्या बाबतीत आपण पाहतो की बाहेर कुठंही 1 रुपयाचंही कोणी काही फुकट द्यायला तयार नाही. तिथं त्यांनी एवढं सकाळी येऊन एवढा वेळ कशासाठी तर माझं वसमत हे निरोगी राहिलं पाहिजे याच्यासाठी एवढी धडपड करतात. आपण आज जो योगाचा हा कार्यक्रम वाढदिवसाचा हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी कुंटे सर असतील आणि सगळा जो योग परिवार आहे या सर्वांचे मी खूप आभार मानते. कारण आम्हाला एका छताखाली इथं येऊन आपण हे शुभेच्छा देण्याची संधी दिलेली आहे. इथं खानापुरी मॅडम आहेत, बेहरे सर आहेत, लहाने मॅडम आहेत, या अनेकांनी इथं सतीश भुजबळ त्याची मुलगी या सगळ्यांनी इथं भरभरून शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. आणि जाधव सरांना आपण वसमतला निरोगी ठेवण्याचं एवढं हे करत आहात म्हणजे योग यज्ञ इथं आपण सुरू केलेला आहे त्या आपण सर्वांनी त्यात थोडी समिधा टाकून त्यांचा हा यज्ञ आपण तेवढ ठेवूया. त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य मिळो हे मी या प्रसंगी त्या निर्मिका गड प्रार्थना करते. धन्यवाद.